पिंजरा पिंजरा रे. चला गाडी तयार आहे. विष्णू बाबा एक काम कर, बॅगा गाडीत ठेव आणि तू यांच्या बरोबर थांब, मी नारायणीला घेऊन जाते. ओ अक्का, अहो तात्याच्या वाड्यावर तुम्ही एकट्या कशाला जाताय? सापाची जात ती डूक धरून बसला असेल. तू चेसलेला साप कधीही फणावर काढणार नाही, कळलं? त्यामुळे त्याची काळजी करू नकोस. नुसता चेचलाय म्हणून तर काळजी वाटतेय ना. मारून टाकला असतं तर परवडलं असतं. त्याला का जिवंत ठेवलाय ना, त्या कारणाचा आता वापर करायची वेळ आली. शिवाय नागनाथचे जेलमध्ये काय हाल होत आहेत हे त्याला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे तो काहीही करणार नाही. नको करूस काळजी. आता तुम्ही विचार केलाय म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं कारण असणारच. ठेवतो. हा. सुखी राहा. बच्चा, हे बघ, लक्षात ठेव, आता आईच्या कृपेने सगळं छान होणार आहे. हा, कसलीही काळजी करू नकोस. आता तू फक्त तुझ्या होणाऱ्या बाळाचा विचार कर. सासरी जा, सासूकडून खूप लाड करून घे. एक गोष्ट लक्षात ठेव, बाळणपणासाठी इथे परत यायचंय माझ्याकडे. काय? चकली वाटत. काय ग, बरं नाही आहे का? ताप वगैरे आला? चिडली? अगं तू चिडली ना की मला खूप आवडतेस. ऐक ना, तुला माहितीये, रात्र रात्र मी तुझाच विचार करून काढलाय. हा, सॉरी. काय वीरला जाऊन सांगू नको काही. कसं आहे ना, काल वीर तुला सौम्य भाषेत म्हणाला ना की जा आपल्या वडिलांकडे जाऊन राहा. आज काय माहिती, हात धरेल आणि घराबाहेर काढेल काही. मग मला नको सांगू नंतर. डोंट यू गिव्ह मी दॅट सरप्राईज लुक. काय काल तुमचं जे काही भांडण झालं ना, ते घरभर ऐकू गेलं. म्हणून सांगतोय बघ बाबा. ओ महाराणी, सूर्य डोक्यावरनं खाली उतरायची वेळ झाली तरी चहा नाश्ता झाला नाही तुझा अजून? काय आमची काय आज आषाढी एकादशी आहे? अगं आत्या प्लीज, अगं तिला काही बोलू नको. अगं बिचारीची झोप झाली नाही काल रात्री. वीर आणि तिचं खूप मोठ्यानं भांडण झालं ना काल रात्री. म्हणून आलो. हॅलो. काय ग ये, घरातल्या प्रत्येकाशी भांडताना तुझ्या अंगात जोर असतोय हा? तिथं माझा पोरगा हॉल मध्ये झोपायला लागलाय, लाज नाही वाटत तुला?
तुला जर नवऱ्याशी बी पटवून घेता येत नसेल ना तर चल निघ, सामान उचल आणि घराबाहेर जा. आई, जोपर्यंत माझा नवरा मला सांगत नाही की घर सोड, तोपर्यंत मी घर नाही सोडणार. तो कसं सांगेल ग जा म्हणून? त्याच्यावर तुझ्या खोट्या प्रेमाचं गारुड करून ठेवलेस ना तू, मच्छिंद्र भाऊजींवर जसं तुझ्या आईनं करून ठेवलं होतं. मी हात जोडते तुमच्या पुढे, माझ्या आईला यात मध्ये नका घेऊ. का घेऊ न ग? तिचेच गुण घेऊन आलीस ना तू. चल निघ इथून, माझ्या घरच्यांसाठी चहा नाश्ता करायला मी खमकी आहे. आई, ऐकू येत नाही का सांगितलेला? काही ऐकायची सवयच नाही. डोकं बिकट फिरलं का काय पोरीच? आमच्या पोराला हॉलमध्ये झोपवले. आमच्या चिरंजीव यांना मानानं वागवतात ते चूक खुपतं का काय या पोरीच्या? आमच्यासारखं लाथा बोक्या हाणून वागवलं असतं ना तर बरं झालं असतं. ते मिसेस के सुतासारख्या सरळीत उगत नाही. हो ठीक आहे, बरोबर मी करतो तुम्हाला कॉल. बाय बाय. कबऱ्या गल्लीतल्या पोराला बोलवतो काय? चिक 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 काय बोला काय? मान वर करवत नाही मला, दुखती ते. ऐका, अख्खा नारायणीला घेऊन निघालेले आहेत. रे देवा, म्हणजे ही अक्काची दळबद्री पोरगी मारलीच आमच्या गळ्यात. नाही, काल वीर आणि आनंदीचं खूप मोठ्यानं भांडण झालं. वीरनं आनंदीला सांगितलं की शेलारवाड्यावर जाऊन राहा, पण तात्या मला नाही वाटत आनंदी इतक्या सहजासहजी घर सोडेल. हे कबऱ्या, आनंदीला या घराबाहेर काढायचं नाही. ती सुद्धा नांदल नारायणी बरोबर या घरात. तात्या काही काय बोलताय? एकाच म्याने दोन तलवारी नाही राहू शकत. तसं असेल तर आमची म्यान तलवार आनंदी आहे, कारण तिच्या नावावर वाढ आहे आणि मच्छिंद्र तिला जमीन पण देणार आहे. जीवाच्या भीतीनं एक वेळ नारायणीला घरात घेऊ, पण ही आनंदी म्हणजे पैशाच्या खाणं काही येड लागला का तिला घराबाहेर काढायला? आणि हे बघा, हे येड इकडे झोपले. पंढऱ्या, अरे काय काय पाहतोयस? कसल्या एवढ्या काळजीत आहेस? अहो शालिनी काकू, अक्का आणि नारायणताई बॅगा घेऊन गाडीतून कुठेतरी गेल्यात. कुठेतरी म्हणजे? मला पण माहित नाहीये, पण मला असं वाटतंय की की आनंदीच्या विरोधातच काहीतरी आहे. अरे पण कशावरून? तुला कोणी काही बोललं का? अहो शालिनी काकू, कुणी काही बोलतच नव्हतं, म्हणून मला तसंच वाटतंय. शालिनी नमस्कार, कसे आहेत तुम्ही? ठीक आहे. हा, बऱ्याच दिवसांनी भेट झाली ना. येतो. अक्का कुठे आहेत?
कानाखाली आवाज काढू का? अक्का कुठं गेलेत? कडेवर बसायचे काय त्यांची? हा, नाही मी सहजच विचारलं. कशाला विचारलं पण? काय करायचंय तुला? विष्णू, अरे मीच त्याला विचारायला सांगितलं होतं. ते मला त्यांना स्वयंपाकाचं विचारायचं होतं ना. चुकलं शालिनी वहिनी. अहो आधी नाही का सांगायचं? अहो आपल्या अक्का नारायणीताईंना घेऊन तिकडे गेलेत ना. कुठे? ते तात्यांच्या वाड्यावर. तात्याच्या वाड्यावर गेल्यात? मग आता त्या इथं राहून काय करणार ना. चला येत. शालिनी वहिनी, हा? ते काय बोलायचं होतं तुम्हाला अक्कांशी? मी फोन लावून देऊ का? नाही, राहू दे विष्णू, मी पंढरीला सांगेन ना फोन लावायला. आणि जेवढं सांगतील तेवढंच बोल. लय चबर चबर चालतं आजकाल. अक्का नारायणीला घेऊन तात्यांच्या वाड्यावर गेला? म्हणजे आनंदी नक्कीच कुठल्या तरी मोठ्या संकटात आहे. नाश्ता पण इथेच आणून देते. साक्षीदार हाय सगळ्याची. ते जीवच घेतला असतास तू हिचा. अरे हिच्याशी असलेलं नातं नाकारशील, पण पोटातल्या पोराशी असलेलं नातं कसं नाकारणार आहेस? अरे बाप हायस तू ह्या पोराचा. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. नारायणी, तू आलीस? आता खऱ्या अर्थाने घरात लक्ष्मी आल्यासारखं वाटतंय बघ. अगं अगं, अशा दिवसात वाकायची काही गरज नाही. ललिता, अगं कितीही अवघडल्यासारखं झालं तरी संस्कार हे असतातच ना. आई, ही तुझी सून नाहीये. तू हे सगळं काय नाटक चाललंय? तुम्ही मुळात तिला इथे का घेऊन आलात? हिला इथे का घेऊन आलात म्हणजे काय? कुठे जायचं हिने? इथेच येणार ना. तुझ्या होणाऱ्या मुलाची आई आहे. हे बघा, हे मूल माझं नाहीये. ज्याचं असेल त्याच्या घरी खुशाल जावं तिने. वीर, तुझा राग माझ्यावर आहे ना, मग त्याची शिक्षा आपल्या बाळाला का? नारायणी प्लीज, हात जोडतो तुझ्या समोर, पण प्लीज मला या सगळ्यात अडकवू नकोस. तुलाही माहिती आहे आजपर्यंत तुझ्या अंगाला कधीही हात लावलेला नाहीये मी. मग का अडकवतेस मला या सगळ्यात? का खोटं बोलतेस तू? वीर, आपल्या बाळाची शपथ, बाळाचा बाप तूच आहेस. अगं नारायणी, काय होतंय तुला? पोटात लय दुखतंय का ग? नारायणी, तुला किती वेळा सांगितलंय की तुम्हा दोघांच्या भांडणात त्या छोट्याशा जीवाला आणू नकोस. ऐकत कशी नाहीस ग? त्याशिवाय कोणाचा माझ्यावर विश्वासच नाही बसणार.
आणि मी हे जे काय करते ना ते माझ्या बाळासाठीच करते. नारायणी, खोटं बोलण्यात तुझा हात कोण राहणार आहे? तू काय काय हे आनंद आहे? तोंड काय बघत बसलीयस? तुला काय माणूस की हाय का नाही? अगं ह्या गावात हिरच तुझा जीव वाचवला होता ना. जा पाणी तरी आण तिला. नारायणी, लई दुखतंय का ग? जरा कसं सगळं नीट होईल बाळा. हा काय रे ईर, जरा माणुसकीनं वागावं ना माणसानी. हा तरी बरं मी साक्षीदार हाय सगळ्याची, नाही ते जीवच घेतला असतास तू हिचा. अरे हिच्याशी असलेलं नातं नाकारशील, पण पोटातल्या पोराशी असलेलं नातं कसं नाकारणार आहेस? अरे बाप आहेस तू ह्या पोराचा. कुठल्या धुंदीत वावरतोयस तू? हा आता तरी जागा हो. या का टेस्ट बद्दल काही बोलत का नाहीये? इतक्या दिवसाची मेहनत ना वाया घालवतील. फोनच करतो त्यांना. काका, नाही नाही नको नको. वीरला जर कळलं नाही चुकून तर त्याचा माझ्यावरचा विश्वास उडेल. नाही नको. SMS करतो. DNA टेस्टला चला. नाही नाही नको. सेंड आयटम्स मधून मेसेज डिलीट करू, नाहीतर राडी होतील कोणी पाहिलं तर. चला मिस्टर कबीर, आता सगळं काम झालं. DNA टेस्ट करून घेऊया. त्यामुळे आमचा मार्ग नक्कीच सोपा होईल, कारण माझी नारायणी जेव्हा तुझी बायको होती ना तेव्हा तिला दिवस गेले. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. नारायणी, खूप त्रास होतोय का ग? तिने आणलंच पाणी, घे, बरं वाटेल. वीर, यापूर्वीही मी तुला सांगितलंय, परत एकदा सांगते, आम्ही DNA टेस्ट करून घ्यायला तयार आहोत. तुझी हरकत नसली तर टेस्ट करूया. मेसेज वाचला आणि लगेच त्यांना आत्मविश्वास कसा आला? म्हणजे कबीरनी यांना मेसेज करून सांगितलं तर नसेल ना? वीर, तू ऐकतोयस ना मी काय म्हणतेय? DNA टेस्ट करून घेऊया. त्यामुळे आमचा मार्ग नक्कीच सोपा होईल, कारण माझी नारायणी जेव्हा तुझी बायको होती ना तेव्हा तिला दिवस गेले. एक मिनिट. टेस्टचा विषय काढण्याची काही गरज नाही, कारण आम्ही नारायणीला स्वीकारायला तयार होतो.
पिंजरा